श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुर्गा सप्तशतीचे ते पठण तर आपण केले, पारायण तर केले, पण त्याचं उद्यापन कसे करायचं आहे, त्याच्यानंतर आपण देवीला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहे उद्यापनाच्या वेळेस, आणि काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे, आणि हवन कसं करायचं आहे याविषयीची माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दुर्गा सप्तशतीचे आपण नवरात्रीमध्ये अवश्य पठण करतो, पारायण करतो, मात्र याचं उद्यापन कसं करायचं हे बहुतेक जणांना माहीत नाही आहे. तर याचं उद्यापन करण्याचं काही विशेष असं म्हणजे काही गोष्टी नाही आहेत, पण मात्र या दिवशी आपण हवन करणं फारच महत्त्वाचं ठरतं, आणि या हवन करताना आपण काही गोष्टी या हवनामध्ये अर्पण करायच्या आहेत, आणि त्यामुळे आपल्या ह्या दुर्गा सप्तशतीचे उद्यापन हे योग्य प्रकारे होते असं म्हटलं जातं. ही देवीची उच्च कोटीची सेवा आहे, आणि आपण अवश्य उद्यापनाच्या दिवशी हे हवन करायचंच आहे. त्याप्रथम आपण देवीला कोणत्या गोष्टी ज्या दिवशी आपलं दुर्गा सप्तशती उद्यापन होतं किंवा शेवटचा अध्याय आपण वाचन करतो, तर त्या दिवशी काय देवीला कोणत्या गोष्टी अर्पण करायचं आहे, आणि कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर ते पाहूयात. तर आपण ह्या 9 दिवसामध्ये हे जे उपाय केले नसतील, तर आपण शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी हे उपाय अवश्य करू शकतो. तर आपल्याला जर धनाची कमतरता दूर करायची असेल, तर आपण 7 विलायची आणि थोडीशी खडी साखर आपण या दिवशी उद्यापनाच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे देवी खुश होते आणि आपल्याला धनधान्य लाभण्याचा आशीर्वाद देते. तर दुसरा उपाय आहे की दुर्गा देवीला धुनीचा सुगंध खूप आवडतो. तर नवरात्रीच्या काही दिवसांमध्ये आपण धूपदीप करतो, मात्र शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी जर आपण दुर्गा सप्तशतीचं उद्यापन केलं असेल, तर त्या दिवशी सकाळ संध्याकाळ लोबोन जर आपल्याकडे असेल तर त्याचा धूर करायचा आहे, किंवा गुगलमध्ये थोडीशी चंदन पावडर आणि शेणाच्या गवऱ्यावरती ही घरात धुवून जाळायची आहे. याने देखील देवी विशेष खुश होते. तर तिसरा उपाय आहे की आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे शेवटचा, आणि दुर्गा सप्तशती ही अति उच्च कोटीची सेवा आहे, यामुळे नक्कीच देवी प्रसन्न होते. त्याचनंतर आपण जर आपल्याला लग्नाच्या काही अडचणी येत असतील, मुलींची लग्न ठरत नसतील, तर या नवमीच्या तिथीला आपण देवीला लाल साडी, हळद, सिंदूर आणि मेहंदीचा कोन अर्पण करायचा आहे, किंवा शृंगाराचं सर्व सामान आपण अर्पण करायचं, आणि हे कोणालाही सांगायचं नाही आहे, हे गुप्त स्वरूपात आपण करायचं आहे. आपण जर घटासमोर जरी हे अर्पण केलं आणि देवीच्या जवळच्या मंदिरात जाऊन ठेवून आलो तरी चालू शकेल. त्याच्यानंतर आपण देवीला दक्षिणा अवश्य द्यायची आहे. म्हणजे आपण कन्या भोज तर करतो अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी, त्यांना कन्यांना याबरोबर दक्षिणा आणि आवडती भेटवस्तू किंवा एखादा गोडाचा पदार्थ त्यांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे देखील त्यांच्यातील स्वरूपातील देवी असतात त्या प्रसन्न होतात. तर हे आपण अवश्य करायचं आहे. तर आता आपण पाहूयात की हवन कसा करायचा आहे. तर आपण गौरी घ्यायची आहे, जी शेणाची गौरी आहे, आणि विशेषतः ती गाईच्या शेणाची गौरी असेल तर विशेष उत्तम. जर आपल्याकडे हवन पात्र नसेल तर आपण तांब्याच्या कोणत्याही तामणामध्ये थोडीशी माती पसरवायची आहे. त्याच्यावरती ज्या समिधा मिळतात किंवा आपण हवनासाठीची जी छोटी छोटी लाकूड मिळतात, आपण कोणतंही आपल्या जवळपासचं जिथे देवाचं सामान मिळतं तिथे आपल्याला ह्या गोष्टी लगेच उपलब्ध होतील, तर तिथून घ्यायचं आहे. आणि हवन सामग्री म्हणून येते की ज्यामध्ये सर्व झाडांच्या पानांची, खोडांची म्हणजे अशी मिश्रित असं थोडंसं पावडर असते, तर ते आणायचं आहे. आपल्याला जास्त खर्चिक नाही आहे. आणि आपण जे तामण घेणार आहोत त्याच्यावर वाळू किंवा माती पसरवायची आहे, त्याच्यावर या समिधा ठेवायच्या आहे, त्याच्यावर हवन म्हणजे जे हवन सामग्री टाकायची आहे, आणि तूप याच्यावरती वाहायचं आहे. आणि जर आपल्याकडे भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर जरी वापरला तर तो 2-4 वड्या ठेवून हा हवन आपण प्रज्वलित करायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण एक देवीची आवडती सर्वात तांदळाची खीर बनवायची आहे. जर आपण तांदळाची खीर बनवू शकलो नाही तर दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे, थोडासा ताजा भात घ्यायचा आहे, तो कुस्करून टाकायचा आहे, आणि ही आपण खीर स्वरूपात इथे हवनामध्ये वापरणार आहोत. तर आता आणखीन आपण एक काय म्हणजे साहित्य बनवायचं आहे, तर पांढरे तीळ घ्यायचे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आपण, त्याच्यानंतर जवस असेल तर जवस घ्यायचं आहे, आणि आपल्याकडे जर पिवळी मोहरी असेल ती घ्यायची आहे. तर आपल्याकडे जे आता शक्य आपल्याला असेल साहित्य त्यातलं कोणतंही आपण साहित्य घ्यायचं आहे. ते साखर घ्यायची आहे थोडीशी याच्यामध्ये, आणि ते मिक्स करायचं आहे.
तर सर्वप्रथम आपण हवन पेटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तूप घ्यायचं आहे गाईचं आणि ते अगोदर आपण हवनामध्ये स्वाहा करायचं आहे आणि हे गणपतीला आपण आव्हान करणार आहोत. तर गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करताना हे हवनामध्ये जे पळी असते आपले त्याने हे तूप त्याच्यावरती टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांचं ओम गणपते नमः असं 11 वेळा म्हणून सुरुवात करायची आहे. नंतर अग्निदेवतेचं आव्हान करायचं आहे. अग्निदेवताय नमो नमः असं 11 वेळा म्हणून हे तूप त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे सामग्री बनवली आहे तिळाची, ते मिश्रण जे बनवलं आहे ते अंगठ्याच्या शेजारील बोट आणि करंगळी सोडून 3 उर्वरित बोटांनी ते चिमटीमध्ये घेऊन त्या हवनामध्ये अर्पण करून स्वाहा म्हणायचं आहे. स्वाहा म्हणण्यापूर्वी आपण नवार्ण मंत्र म्हणू शकतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा, किंवा आपण म्हणू शकतो ओम दुर्गाय नमः स्वाहा, किंवा आपण श्री सूक्ताचं देखील याच्यामध्ये एक ओळ म्हणून स्वाहा करू शकतो. जर आपल्याला यथाशक्ती जे शक्य असेल ते म्हणू शकतो, किंवा आपण महालक्ष्मी नमो नमः म्हणून पण स्वाहा करू शकतो. आपल्याला जसं देवीचं नाव घेऊन करणं शक्य असेल त्याप्रमाणे आपण हे करायचं आहे. हा हवन अवश्य करायचा आहे. त्यामुळे आपल्या देवी जी कुलदेवी असते, किंवा आपण कुलदेवीच्या नावाने देखील करू शकतो, की ज्यांची तुळजाभवानी असेल त्या देवीचा मंत्र म्हणून हे स्वाहा म्हणायचं आहे. या हवनामुळे आपली कुलदेवी जी असते ती खूप प्रसन्न होते. त्यामुळे अष्टमी किंवा नवमीला आपल्याला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी हे हवन करायचंच आहे. आणि शक्यतो दुर्गा सप्तशतीचं आपण पठण करणार असू, पारायण करत असू, त्याचं उद्यापन करण्याच्या दिवशी हा केला तर आपले हे दुर्गा सप्तशतीचे जे उद्यापन आहे ते सफल संपूर्ण होते. तर आजची सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.